नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत नवीन जी आर काढलेला आहे। तो दिनांक 3 जुलै 2024 रोजी हा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये पाहूया आपण शासन निर्णय काय आहे। तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय 28/6/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। तर त्या काय सुधारणा केलेल्या आहेत आपण त्या पाहूयात। योजनेचे लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे। आता यामध्ये काय दुरुस्ती केलेली आहे ते पाहूयात। आता एका रकान्यामध्ये 28/6/2024 रोजीचा परिच्छेद क्रमांक 1 मधील नमूद निकष आहेत आणि नंतरचे दुरुस्ती झालेले या साइडला एका रकान्यामध्ये आहेत। आता योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेस पात्र राहील। तर यामध्ये अविवाहित महिला वाढवण्यात आली आहे आणि 5 वर्ष वयोमर्यादा वाढवलेली आहे। आता नंतर पाहूया राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। आता 4 क्रमांकाचा मुद्दा पाहूया आपण। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण व कमाल मर्यादा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही वयोमर्यादा आहे। आता अपात्रेबाबत 5वा मुद्दा काय आहे पाहूया। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। आता 5वा मुद्दा आहे। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल। नंतरचा क्रमांक आहे। येथील अपात्रतेची अट वगळण्यात आली आहे। म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते, परंतु आता तो मुद्दा वगळण्यात आलेला आहे। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र। लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी त्या महिलेचा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे। सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तर अशा काही यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो। तसेच आपण आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा सुद्धा यांनी सांगितलेली आहे। उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना करण्यात येतील। तर या प्रकारे आता पाहू शकता अर्ज भरण्याचा कालावधीही वाढवलेला आहे आणि आपण जर का 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरला तरी आपल्याला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत। तर हे होते काही बदल करण्यात आलेला नवीन जी आर। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।